हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर कॅप्शन पाहून सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आजचा खास व्हिडिओ कशासाठी आहे. तर मग आजचा व्हिडिओ आहे की माझी दररोजची देवपूजा आणि माझे सकाळचे रुटीन कसे असते. तर खास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझी दररोजची देवपूजा आणि माझी सकाळची दिनचर्या सुरुवात कुठून होते. माझी सकाळची सुरुवात होते ती म्हणजे की माझे बच्चू आणि आहो ड्युटीला गेल्याच्या नंतर. कारण तसं तर मी सकाळी खूप लवकर उठते, पण ते सर्व रेकॉर्ड करायला सध्या तरी मला नाही जमायचं, म्हणून मी ते स्कूलला गेल्याच्या नंतर काय काय करते ते तुमच्यासोबत छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. बच्चूला 9 वाजता स्कूलला सोडल्याच्या नंतर मी अगोदर हॉल क्लीन करून घेते, कारण माझ्या मुलांनी घरातल्या बऱ्याचशा वस्तू इकडे तिकडे टाकलेल्या असतात आणि घरचं हॉल वगैरे स्वच्छ झाल्यानंतर माझं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे घराचा दरवाजा वगैरे पूर्ण स्वच्छ करणे. असं म्हटलं जाते की आपण उठल्या उठल्या आपल्या घराचं बाहेरचं उंबरठा वगैरे सर्व क्लीन केलं पाहिजे, पण हल्लीच्या धावपळीमध्ये ते आपल्याकडून शक्य होत नाही. कारण आहोंना टाईमवर टिफिन पाहिजे असतो, मुलांना शाळेत वेळेवर सोडायचं असतं, त्यांना तयार करणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याकडून ते सकाळी मिस होतं. म्हणून हवं तर आपण त्यांना सोडल्यानंतर का होईना पण या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे आणि मी सुद्धा त्या गोष्टी नक्कीच करते. बाहेरचा पोर्च वगैरे उंबरठा सर्व छान पद्धतीने क्लीन करते आणि नंतर मग छान म्हणजे सगळ्यात माझं आवडतं काम ते म्हणजे माझ्या झाडांना पाणी देणं, झाडांची काळजी घेणं. कुठली पाने वगैरे पिवळी पडले असतील, खराब झाली असतील तर ते काढणे, हे काम मी करते. आपले आवडीचे कामे आपण नक्कीच केले पाहिजे आणि मी सुद्धा माझे छंद नक्कीच जोपासते. आणि नंतर पूर्ण क्लिनिंग झाल्याच्या नंतर देवपूजेच्या अगोदर म्हटलं चला थोडंसं किचनमध्ये सुद्धा झाडू मारून घेऊया. तसं तर स्वयंपाक करण्यापूर्वी मी सकाळी सकाळी किचन तेवढं स्वच्छ नक्कीच करते आणि नंतर माझ्या देवपूजेला सुरुवात करते. बरेच दिवस झालं मला एका ताईने मेसेज केला होता, कमेंट केली होती की ताई तू तुझी दररोजची देवपूजा शेअर करत जाय. पण दररोज देवपूजा शेअर करणं किंवा रेकॉर्ड करणं शक्य नसल्यामुळे मी दररोज कशी देवपूजा करते आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ पाहून बरंचसं काही शिकायला भेटेल किंवा मोटिवेट होताल की कशा पद्धतीने आपण आपल्या घराचं देवपूजेचं आणि क्लिनिंगचं मेंटेनन्स ठेवलं पाहिजे. तर अशाच पद्धतीने मी सुद्धा देवपूजेची सुरुवात करते. माझ्या घरामध्ये धूप लावल्यापासून धूप आणि कापूर लावते आणि नंतर मी पूजेला सुरुवात करते. मी अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की मला लिटरली सगळ्यात जास्त धूप खूप जास्त आवडतो, म्हणून मी धूप लावूनच पूजा करते. तो धूप जळतोय तोपर्यंत तरी नाही, पण जेव्हा तो धूप शांत होतो आणि घरभर त्याचा सुगंध पसरतो तेव्हा अगदी पॉझिटिव्ह फील होतं आणि असं वाटतं की आपण कुठल्या तरी मंदिरात आहो आणि खूप जास्त छान फील होतं. म्हणून मी सुद्धा पूर्ण देवताटामध्ये काढून घेतले नंतर आणि तिथलं क्लिनिंग करून घेतलं. तसं तर आठवड्याला मी पूर्ण देवघरांची क्लिनिंग करते. जर मला आठवड्याला नाही झालं तर मी 8 ते 10 दिवसामध्ये माझ्या देवघराची क्लिनिंग करून घेत असते. मग दररोज पूर्ण काढणं होत नाही, म्हणून जेवढं देवपाटाच्या किंवा देवाचं जे वस्त्र आहे त्याच्या खालचं रांगोळी वगैरे या गोष्टी मी क्लीन करून घेते. आणि तुम्ही पाहू शकता धूप किती सुंदर झालेला आहे आणि जसं जसं तो आपल्या घरात पसरेल तसं तसं आपल्याला खूप जास्त छानसुद्धा वाटतं. आणि बऱ्याच जणांना असे सवय असते की पूर्ण देव एकत्रच एका भांड्यात टाकतात आणि पूर्ण देव एकदाच स्वच्छ करून ठेवतात, पण असं अजिबात सुद्धा करू नये. मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की आपण अगोदर देव पूर्ण ताटात काढून एक एक देवांना स्वच्छ करावं, एक एक देवांना आंघोळ घालून नंतर ठेवावी. नंतर मी देवाचं जे वस्त्र आहे ते अंथरून घेते आणि एक एक करून देवाची पूजा करायला घेते. तर देवाची पूजा करते वेळेस काय मंत्र म्हणावे असं सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर हवं तर आपण फोनवर सुप्रभातम लावून ठेवू शकतो किंवा आपल्याला पाठ असेल तर सुप्रभातम म्हणू शकतो. मला तर सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाक करते वेळी जोपर्यंत मी सुप्रभातम वगैरे लावत नाही फोनवर किंवा गणपती अथर्वशीर्ष तोपर्यंत माझी झोपच जात नाही आणि मला छानसुद्धा वाटतं, प्रसन्नसुद्धा वाटतं. म्हणून मी घरामध्ये सुप्रभातम तर आवर्जून ऐकते आणि तुम्ही सुद्धा. आणि ऐकून बऱ्यापैकी मला ते पाठसुद्धा झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते खूप छान फील देतं, म्हणून आपण सुप्रभातमसुद्धा लावून पूजा करू शकतो. तर पूजेमध्ये आपल्याला काय करायचं आणि कशी करायची, अगोदर एक एक करून पूर्ण देवांना छान असा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा, पाण्याने छान अशी देवांना आंघोळ घालून घ्यायची आणि नंतर कापडाने व्यवस्थित देव पुसून जागच्या जागी ठेवायचे. आपण एकत्रच देवांना आंघोळ अजिबात घालायची नाही आणि दररोज दुधाने वगैरे अभिषेक करावा असं सुद्धा काही नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला देवांची पूजा करायची आहे. किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व काय सुसर्वदा
या मंत्राचा जाप करून सुद्धा आपण देवाची पूजा करू शकतो किंवा तारक मंत्र म्हणून सुद्धा आपण देवाची पूजा करू शकतो। बऱ्याच वेळा मी तारक मंत्र म्हणून सुद्धा देवांची पूजा करते। गणपती बाप्पांना गणपती बाप्पाचा मंत्र म्हणून देवांची पूजा करते। परत स्वामींना स्वामींचा मंत्र म्हणून आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपण पूजा करू शकतो किंवा त्या पद्धतीने मंत्र म्हणून आपण देवांची पूजा करू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात जर छोटी मुले असतील तर हळूहळू मंत्र म्हणण्यापेक्षा तुम्ही मोठ्याने त्या मंत्राचा उच्चार नक्कीच करावा। मुलांना जवळ घेऊन पूजा करावी। जेव्हा माझा बच्चू घरी असायचा म्हणजे एक जवळपास 3 वर्ष मी त्याला असं कधीतरी झालं असेल की त्याला बाजूला ठेवून देवपूजा केली नसेल, नाहीतर नेहमी मी त्याला सोबत घेऊनच पूजा करायची। आणि खरंच सांगते माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर त्याचा खूप जास्त त्याला फायदा झालेला आहे। आता जवळपास 1 आठवडा झाला माझा बच्चू स्कूलला जातोय आणि तिथे जे त्याला मंत्र वगैरे श्लोक वगैरे सांगितलेले आहेत क्लासेसमध्ये त्याचं रिव्हिजन इतकं फास्ट करतोय आणि त्याला उच्चारसुद्धा खूप लवकर जमत आहेत। म्हणून मुलांना सोबत घेऊन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू किंवा वक्रतुंड महाकाय असे मंत्र तुम्ही नक्कीच उच्चारले पाहिजे। त्याचा त्यांना समोर नक्कीच फायदा होतो। माझ्या श्लोकला तर नक्कीच झालेला आहे आणि तुमच्यासुद्धा मुलाला होईल। नंतर देवांना छान असं चंदन लावून घ्यायचं आहे। विठुरायाला रुक्मिणी मातांना स्वामींना सगळ्या देवांना आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे। आणि नंतरची आपली प्रोसेस म्हणजे देवांना फुलं व्हायचे। जोपर्यंत आपण देवांना फुलं वाहत नाही तोपर्यंत आपलं देवघर सुद्धा प्रसन्न वाटत नाही। आणि आपल्याला सुद्धा जेव्हा जेव्हा आपण देवांना फुलं वगैरे वाहून घेतो घरात वावरत असताना आपलं लक्ष देवघराकडे जातो तेव्हा मनातून खूप जास्त प्रसन्न वाटतं। आणि मला एका ताईचा असा कमेंट आली होती की देवाच्या डोक्यावर फुले ठेवू नये, तर बाकी देवांच्या डोक्यावर ठेवतेत का नाही हे तर मला कन्फर्म माहीत नाही, पण विठुरायाच्या डोक्यावर महादेवाचा वास असतो। विठुरायाने महादेवाला डोक्यावर जागा दिलेली आहे असं एका स्टोरीमध्ये मी ऐकलं होतं। म्हणून विठुरायाच्या डोक्यावर नक्कीच आपण पांढरं फूल वगैरे अर्पण केलं पाहिजे। आणि तुम्ही मंदिरात सुद्धा पाहिलं असेल विठुरायाच्या डोक्यावर फूल अर्पण केलेलं असतं। पूर्ण देवांची पूजा झाल्याच्या नंतर मी करते मंगल कलशाची म्हणजेच मंगल लक्ष्मीची पूजा, कारण त्या मंगल लक्ष्मीच्या कलशाला पूर्ण सगळीकडे पाणी वगैरे टाकायचं असतं, सगळीकडे छान त्याचा अभिषेक वगैरे करायचा असतो। म्हणून मी मंगल कलशाची पूजा शेवटी करते। आणि ही पूजा करते वेळी आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते किंवा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जाप करायचा आहे। आणि ही पूजेमध्ये पाणी इकडे तिकडे पडू नये म्हणून मी शेवटी करते। जर तुम्हाला सुद्धा मंगल कलशाची मी दररोज पूजा कशी करते याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा। मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन, कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मंगल कलशाला दररोज कसं ओलं ठेवायचं, त्याची दररोज पूजा कशी करायची, तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर अशा पद्धतीने माझे सुद्धा मंगल कलशाची पूजा मी करून घेते। नंतर थोडंसं नारळ उचलून त्यामध्ये पाणी टाकते। दररोज आपण त्यामध्ये पाणी टाकायला पाहिजे जेणेकरून आपला नारळ ओला राहील। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे देवघरातील कलशाचं पाणी कसं बदलावं हा व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे। त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करते, नक्की एकदा चेक करा। नंतर आपल्याला मंगल कलशाला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि त्यावर फुलं वाहून घ्यायचे आहेत। आणि जसं की मी म्हटलं आपण आपलं घर देवघर या गोष्टी स्वच्छ ठेवल्यावर आपल्या बाहेरच्यांनाच नाही आपल्या घरातल्यांना सुद्धा घरात यावंसं वाटायला पाहिजे, प्रसन्न वाटायला पाहिजे। म्हणून आपण आपलं घर नक्कीच प्रसन्न ठेवलं पाहिजे, क्लीन ठेवलं पाहिजे, सुगंधी ठेवलं पाहिजे। जसं की मी तुम्हाला म्हटलं धूप मला खूप जास्त आवडतो आणि तुम्ही पाहू शकतात माझं धूप अजूनसुद्धा चालू आहे। आणि या धूपचा जो वास आहे सुगंध आहे तो कोपऱ्याने कोपऱ्यात जातो आणि जे आपल्या घरात येतील आपल्या घरचेच किंवा बाहेरचे त्यांना सुद्धा अगदी प्रसन्न वाटतं। नंतर देवींना नमस्कार करायचा आहे आणि आता आहे लास्टचं काम ते म्हणजे रांगोळी काढणं। आता रांगोळी काढून घेते। जसं आम्हाला टाईम आहे त्यानुसार मी गोष्टी करत असते। कधी जर मला लेट झालं तर मी सिंपल अशी रांगोळी काढते आणि जेव्हा कधी लवकर वगैरे झालेलं आहे तेव्हा छान अशी छाप्यानं वगैरे किंवा मोठी रांगोळी काढते। रांगोळी छोटी असो की मोठी पण आपण आपल्या देवघरासमोर नक्कीच काढली पाहिजे आणि उंबरठ्यावर सुद्धा आपण दररोज रांगोळी काढली पाहिजे। आणि नंतर शेवटी एकदा आपल्याला सगळ्या देवांना छान असा धूप द्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये प्रसाद ठेवायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकतात हे प्रसाद ठेवायचं किती सुंदर पात्र आहे, मला तर लिटरली खूप जास्त आवडलेलं आहे। तर त्यामध्ये सुद्धा मी देवांना प्रसाद ठेवते, पाणी फिरवते आणि देवांना नमस्कार करते। तर माझी दररोजची देवपूजा काहीशी अशी असते। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे माझं देवघर।
तर आय होप तुम्हाला माझी ही छोटीशी पूजा नक्कीच आवडली असेल. तर पूजा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि भरपूर शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आणखी असेच माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही पूजा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी माझी चूक दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर पुन्हा भेटूयात एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.